तर या ठिकाणी स्टेडियमच्या बाहेर आरसीबी खेळाडूंचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तब्बल 18 वर्षांनंतर आरसीबीने IPL ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकावलेला आहे आणि या ठिकाणी त्यांचा या आरसीबी संघातील प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी आता सत्कार केला जाणार आहे। ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहू शकतो। या ठिकाणी आरसीबी मधील सर्व खेळाडूंचा आता सत्कार केला जातोय। सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना फेटा घालून तसेच पुष्पहार घालून त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय। चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेरील आपण दृश्य पाहतोय। प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। कर्नाटकचे जे DCM आहेत त्यांच्याकडून हा सत्कार केला जातोय। आरसीबी मधील प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। आरसीबी काल IPL 2025 ट्रॉफीची मानकरी ठरलेली आहे। या ठिकाणी आरसीबी चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय। चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर ही दृश्य आपण पाहतोय। सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे। तब्बल 18 वर्षांची ही प्रतीक्षा प्रत्येक चाहत्याची प्रत्येक खेळाडूची होती आणि यानंतर आरसीबीने अखेर ही ट्रॉफी जिंकलेली आहे। या ठिकाणी मोठ्या जल्लोषात या खेळाडूंचं स्वागत करण्यात येत आहे। त्यांचा सत्कार केला जातोय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अजिंक्य भातंब्रेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचा आता सत्कार केला जातोय, याबद्दलची अधिक माहिती। कृपा, एकीकडे विधानसभा परिसर जो आहे बंगळुरू मधला त्या ठिकाणी खेळाडूंचा सत्कार होतोय, मात्र तिकडे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकीकडे सत्कार खेळाडूंचा होत असताना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मात्र गोंधळाची परिस्थिती आहे आणि अजूनही पोलिसांना पूर्णपणे गर्दीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही असं दिसतंय। कारण अजूनही फॅन्सचा गोंधळ त्या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय। या सगळ्यामध्ये विधानसभा परिसर जो आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे, दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। पण तिथे पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि तिथे सुद्धा क्रिकेट जे आरसीबीचे क्रिकेट स्टार्स आहेत त्यांना पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही असं दिसतंय। पण चेंगराचेंगरी जी मगाशी झाली त्यामध्ये आकडा जो आहे मृतांचा, ज्याची भीती आपण व्यक्त केलेली होती की आकडा वाढू शकतो कदाचित, ती भीती कुठेतरी खरी ठरते की काय असं दिसतंय। कारण आता जी अपडेट येते त्यानुसार 7 जणांचा 7 क्रिकेट फॅन्सचा या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाल्याचं समजतंय आणि कदाचित हा आकडा आणखी वाढूही शकतो असंही दिसतंय। कारण अंदाजे 20 ते 25 जे क्रिकेट फॅन्स आहेत या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाल्याची माहिती मिळतेय। त्यांना तातडीनं आता जवळच्या रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आल्याचं समजतंय। पोलिसांना या सगळ्यामध्ये आता गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कुठेतरी मोठी मेहनत करावी लागणार आहे असं दिसतंय। पण कर्नाटक सरकारकडनं अजून याबद्दलची काही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न सध्या होतोय। यामध्ये ते आता सरकार म्हणून नेमकी काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्याची जी कर्नाटक मधली स्थिती आहे, बंगळुरू मधली स्थिती आहे, चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरची जी एकंदरीत स्थिती आहे ती पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या कर्नाटक पोलिसांकडनं सुरू आहेत असंच दिसतंय। कृपा जी निश्चित धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। Youngsters and all this section of the people, from old age to youngsters, they prayed, they loved, they gave their strength, and after 18 years long we could succeed. And I would like to congratulate Mr. Kohli, who stood like a rock for this. His loyalty to Karnataka has paid royalty. He has given his heart, he has given his love, he has given his youth and all his strength to the success. I hope this will be the beginning, and days to come, the years to come, we are going to achieve the same cup remains with RCB. तर चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आहे। आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेतील मृतांचा आकडा मात्र वाढतोय। आपण मगाशी बघितलं तेव्हा
4 जणांचा मृत्यू झाला होता, पण आता हा आकडा 7 वर येऊन पोहोचलेला आहे। या चेंगराचेंगरीत 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। हा मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती वर्तवण्यात येते। बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम मध्ये या विजय मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विजय मिरवणुकीत मात्र चेंगराचेंगरी झाली आहे। या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर हा मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। चेंगराचेंगरीत 50 ते 20 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तसेच आरसीबीचे सर्व खेळाडू देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येतोय, परंतु या स्टेडियम मध्ये मात्र ही अफाट अशी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणची थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आरसीबी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। ही गर्दी आटोक्यात आणण्याचं पोलिसांचं काम सुरूच आहे। या दरम्यान ही चेंगराचेंगरी झाल्याचं दृश्य आपण पाहू शकतो। अनेक चाहते हे जखमी झालेले आहेत, त्यांना आता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झालाय, तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।